हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे, काही इंजिनिअरिंग जे बॅकग्राऊंड जे मुलं आहेत त्यांना मॅथ सायन्सच्या जागाच्या संदर्भामध्ये त्यांना अलाउ केलेले आहे, परंतु इतर जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहेत त्यांच्या संदर्भात काय उत्तर भेटलेलं आहे आणि BSc BEd जे मुलं आहेत ज्यांनी मॅथ सायन्ससाठी पात्र असतात त्यांच्यासाठी काय धोक्याची घंटा या संदर्भामध्ये, आणि इंजिनिअरिंग जे मुलं पासआउट आहेत त्यांना ज्यांनी जर BEd केलेलं असेल, त्यांनी DEd केले असेल तर त्यांचा काय फायदा, ह्या दोन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, चला जास्त वेळ घेत नाही. काल जो तारांकित प्रश्न आहे हा कालच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये विचारलेला, त्या संदर्भात माननीय शिक्षण मंत्र्यांनी दिलेलं उत्तर काय आहे. ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही, सुरुवात करतो मित्रांनो. पहा, राज्यातील पवित्र पोर्टल विषय निवड करताना अभियांत्रिकी, ठीक आहे, अभियांत्रिकी पदवीधारकांना अडचणी येत असल्याबाबत हा प्रश्न होता. धीरज लिंगाडे साहेब, अभिजित वंजारी असतील, अशोक भाई जगताप जे काँग्रेसचे आहेत, सतीश बंडू पाटील आहेत म्हणजे कोल्हापूरचे, ठीक आहे, बंटी पाटील, जयंत आसगावकर, अडबाले साहेब जे आमदार आहेत, शिक्षक आमदार, ठीक आहे, या आमदारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यांच्यासोबत काय प्रश्न आहे ते पहा. राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे राबवण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये BE BTech या अभियांत्रिकी पदवीधारकांना तसेच BEd सायन्स आणि मॅथमॅटिक्स, ठीक आहे, या पदवीधारक उमेदवारांना विषय निवड व पात्रता संदर्भात अडचणी येत असल्याबाबतचे लेखी निवेदन माननीय लोकप्रतिनिधींनी यांनी दिनांक 18 ठीक आहे मे 2026 म्हणजे आता रिसेंटमध्ये मागच्या महिन्यामध्ये रोजी त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री यांना दिले आहेत. हे खरे आहे काय? ठीक आहे, हे खरे आहे का? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, पवित्र पोर्टलवरील विषय निवड पर्यायामध्ये काही अभियांत्रिकी शाखांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने, म्हणजे काही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या मुलांना आहे, काही मुलांना नाही आहे. खूप अशा ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंगच्या. ठीक आहे, संबंधित उमेदवारांना अन्य इंजिनिअरिंग शाखा निवडावी लागत असल्याने ते या प्रक्रियेतून वंचित आहेत. हे खरे आहे काय? तिसरा प्रश्न विचारला की असल्यास BEd BTech व BEd जे आहे BSc BEd मॅथमॅटिक्स सायन्स पात्र उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत न्याय मिळावा यासाठी विविध अभियांत्रिकी शाखांचा स्वतंत्र समावेश करणे, ठीक आहे, विषय निवडीचे त्याच्यानंतर पर्याय अधिक स्पष्ट करणे, ठीक आहे, सर्व इंजिनिअरिंग शाखा निवडीची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात येत आहे, त्याचे स्वरूप काय आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय. आता इथं थोडंसं वाक्य चुकलं यांचं. पहा, व नाही दिला पाहिजे. BSc असल्यास BE BTech यांचे BEdवरील पात्र उमेदवार असं पण देऊ शकतो. व दिलं असतं ते दोन्ही मिळून एक झालं, असं झालं असतं. ठीक आहे, हे दोन्ही मिळून एक झाले असं नाही, हे वेगवेगळं क्लॉज आहे, त्यामुळे इथं त्यांनी टायपिंगमध्ये गडबड झाली. पण सोडा, म्हणजे त्यांनी काय केलं आहे माहिती काय, कन्क्लूड मुद्दा काय आहे की BSc BEd जे आहे, आपण जे मॅथ सायन्स पात्र होतो, काही इंजिनिअरिंगचे जे ब्रँचेस आहेत जसं मेकॅनिकल आहे, त्याच्यानंतर ENTC आहे, इलेक्ट्रॉनिकल्स अँड टेलिकम्युनिकेशन्स, हे असे काही शाखा आहेत इंजिनिअरिंगच्या, त्या इकडं BSc BEdसाठी अलाव आहेत. म्हणजे मॅथ सायन्सच्या जागासाठी 6 ते 8 जे इंजिनिअरिंग करून परत BEd केलेलं आहे. परंतु आता काय झालं माहिती आहे, इतर जे ब्रँचेस आहेत, खूप असे ब्रँच आहेत वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या, त्या ब्रँचला तिथं अलाउड नाही आहे. मग ते अलाउड नसतानासुद्धा मग यांनी मागणी केली की बाबा त्याच्यावर काय तुमचं स्पष्टीकरण काय आहे, जे इतर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे मुलं BEd करून सुद्धा ते पात्र होत नाही, जसं की BCom करून BEd केलेले मुलंसुद्धा 6 ते 8ला पात्र नाहीत, त्याच पद्धतीनं हा विषय आहे. ठीक आहे, आता या संदर्भामध्ये उत्तर काय दिले दादा भुसे साहेबांनी बघा. आता दादाजी भुसे साहेब इथे 6वी ते 10वी करिता, ठीक आहे, इथे 6वी ते 10वी करिता गणित विषयाच्या शिक्षक पदासाठी, ठीक आहे, अभियांत्रिकीची काही शाखांमधील, मी तुम्हाला तसं म्हणलं, काही शाखांमधील पदवीधारकांना पात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे काही शाखा आहे, पूर्ण नाही. अभियांत्रिकीच्या उर्वरित म्हणजे इतर उर्वरित, ठीक आहे, उर्वरित शाखांमधील पदवीधारकांना देखील पात्र ठरवण्यात यावे अशा आशयाची लोकप्रतिनिधींनी, म्हणजे हे आमदार लोकांनी निवेदने शासनास वेळोवेळी प्राप्त होतात. म्हणजे कसं, विविध आमदारांनी या संदर्भामध्ये त्यांना मागणी केलेली आहे. परंतु म्हणजे 2-3चा पॉईंट काय, इथे 6वी ते 10वी करिता गणित या विषयाच्या शिक्षक पदासाठी, गणित विषयाच्या शिक्षक या पदासाठी अभियांत्रिकीच्या सर्व, ठीक आहे,
अभियांत्रिकीच्या सर्व दिलेले त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता कोणकोणते अभियांत्रिकीचे सर्व दिलेले आहेत ते आपल्याला हे करावं लागणार आहे. अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील पदवीधारकांना पात्र ठरविण्याबाबत राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण म्हणजे आपण SCRT म्हणतो. ठीक आहे. पात्र ठरवण्याबाबत शाखांमध्ये पदवीधारकांना पात्र ठरवण्याबाबत राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे SCRT जे कुमटेक रोडला आहे यांनी शिफारस केली असून शासन स्तरावरून याबाबत यथोचित निर्णय घेण्याचे नियोजित आहे. प्रश्न वाचा व्यवस्थित शेवटचा. पात्र ठरवण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र पुणे म्हणजे SCRT पुणे शिफारस केली असून शासन स्तरावरून याबाबत यथोचित निर्णय घेण्याचे नियोजित आहे आणि विलंबाचे कारणे काम उद्भवत नाही. सांगायचं तात्पर्य मित्रांनो काय आहे माहिती आहे का? आता तुम्हाला ही कन्क्लूड सांगतो काय प्रॉब्लेम आहे. पहा, ज्यांचं BSc B.Ed झालेलं आहे त्यांना मॅथ आणि सायन्सच्या जागा यायच्या. पण आता गडबड काय होईल माहिती आहे का? ह्याच्यात मॅथ सायन्सचा एकच बिंदू असतो. बघा 6 ते 8ला बिंदू 3 असतात. एक असतो मॅथ सायन्सचा पहिला, दुसरा असतो लँग्वेज, तिसरा असतो हे सोशल. ठीक आहे. 3 बिंदूमध्ये मॅथ आणि सायन्ससाठी एक शिक्षक असतो. पण खूप अशा कमी शाळा आहेत, खूप असं रेअर ज्याच्यासाठी फक्त गणित हा विषय असतो. परंतु मित्रांनो बिंदू तर जाणार ना, हा मुद्दा एक प्रश्न आहे. त्यामुळं सांगतो की हे BSc B.Ed जे मुलं आहेत पहा, इंजिनिअरिंग D.Ed B.Edची जी हालत आहे ना तशीच आत्ता इंजिनिअरिंगवाल्यांची झालेली आहे खूप ठिकाणी अशा. पण कॉलेजेस स्थापन झाल्यामुळे याला शासन जबाबदार आहे, विद्यार्थी किंवा आपला समाज जबाबदार नाही आहे मित्रांनो. कारण का एवढे त्यांनी प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज उघडून ठेवले ना की असे आमिष दाखवते ॲडमिशन घेतात. तसं 2010पर्यंत 11-12पर्यंत D.Edचा तो महापूर आलेला होता तशाच पद्धतीनं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा जो नियम आहे मित्रांनो BSc B.Ed तुम्हाला आता सांगितलं BSc B.Ed मॅथ आणि सायन्सच्या मुलांसाठी ही धोक्याची घंटा आहे. परंतु जे मुलं परिस्थितीमुळं इंजिनिअरिंग केलेले आहेत परंतु नंतर त्यांना जॉब नसल्यामुळे त्यांनी B.Ed केलेले आहे. ठीक आहे. परंतु तरी पण त्यांना शिक्षक ह्याच्यामध्ये जॉब भेटत नव्हता. परंतु त्यांच्यासाठी आता ही आनंदाची बाब अशी आहे की मित्रांनो त्यांना पण आता येणाऱ्या काही दिवसामध्ये याचा GR येईलच. ठीक आहे. याचा GR येऊन जाईल. याचा GR आल्याच्यानंतर काय होईल मित्रांनो माहिती आहे का? BSc B.Edच्या सर्व जागा जे आपण BSc केलेला असतो किंवा ग्रॅज्युएशन प्लस ग्रॅज्युएशन प्लस D.Ed केलेला असतो ज्याला 6 ते 8च्या जागा भेटतात. आता इथं 6 ते 10च्या जागा आहेत ना BSc B.Edला 6 ते 10च्या सरळ जागा भेटायच्या. ठीक आहे. माध्यमिकला विदाऊट TET. तर हे करत असताना मित्रांनो आता त्यांना हा कॉम्पिटिटर निर्माण होईल इंजिनिअरिंगच्या मुलांकडनं. पण इंजिनिअरिंगचे जे काही कमी मुलं आहेत का जे जास्त मुलं आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. म्हणजे ऑल ब्रँचेस. ठीक आहे. ऑल ब्रँचेस ह्याच्यामध्ये अलो होईल. सर्व शाखा ऑल ब्रँचेस. ठीक आहे. सर्व शाखा याच्यामध्ये अलाउड होतील इंग्रजींच्या म्हणजे इंजिनिअरिंग केलेल्या. त्यामुळं त्यांच्यासाठी त्यांना फायदा आहे आणि BSc B.Edवाल्यांच्या मुलांसाठी धोका आहे. असा हा कालचा जो तारांकित प्रश्न विचारलेला होता त्या संदर्भात हा उत्तर दिलेलं आहे दहाजे शिक्षण मंत्री साहेबांनी. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्र आपण शेअर करा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्र.